नमस्कार मित्रांनो, कन्या राशीच्या व्यक्तींनो, पुढील 10 दिवस साधे समजण्याची चूक अजिबात करू नका. तुमच्या ग्रहस्थितीनुसार तुम्ही जणू सोन्याच्या सिंहासनावर विराजमान व्हाल असे संकेत दिसत आहेत. तुमच्या भाग्यात 3 मोठ्या आनंदवार्ता दार ठोठावणार आहेत. त्या कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये एकामागून एक जाणून घेणार आहोत. पण त्याचबरोबर 3 अशुभ प्रभावांविषयीही माहिती देणार आहोत. कारण कोणताही ग्रह शुभ परिणाम देतो तसाच काही दुष्परिणामही दाखवतो. या 10 दिवसांत काय करावे आणि काय टाळावे, आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचावे, मनातील चिंता कशा दूर कराव्यात आणि अडचणींवर उपाय कसे शोधावेत याची उत्तरे या व्हिडिओमध्ये दडलेली आहेत. बऱ्याच काळानंतर अशी ग्रहस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्या करिअरच्या भावात सूर्य आणि बुध एकत्र येऊन बुधादित्य राजयोग निर्माण करत आहेत. तसेच लाभभावात शुक्र आणि गुरु यांची युती झाली आहे. मात्र एक अशुभ ग्रह सर्व काही बिघडवण्याची शक्यता निर्माण करत आहे. कारण राहू रोग आणि कर्जाच्या भावात विराजमान आहे. त्यामुळे कोणत्या आनंदवार्ता मिळतील आणि कोणत्या गोष्टींबाबत सावध राहावे लागेल हे जाणून घेणे आवश्यक आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनो, जर हा व्हिडिओ आज तुमच्या नजरेसमोर आला असेल तर समजा तुम्ही त्या निवडक भाग्यवान व्यक्तींमध्ये आहात ज्यांचे नशीब आता बदलण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा नशीबही तुमच्यावर रुसू शकते. कारण तुम्ही आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की मी जितकी मेहनत करतो तितके फळ मला मिळत नाही. मी इतरांसाठी खूप काही करतो पण बदल्यात मला अपेक्षित सन्मान मिळत नाही. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतात आणि कौटुंबिक तणावामुळे शांत झोपही हरवून जाते. हे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील की हे सगळे किती दिवस चालणार, माझ्या आयुष्यातही चांगला काळ येईल का, की हा संघर्ष असाच सुरू राहणार. या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या 11व्या भावात म्हणजेच लाभाच्या भावात गुरु आणि शुक्र यांची युती झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात लाभ हवा असतो. नात्यांमध्येही आपल्याला प्रेम, सन्मान आणि जवळीक हवी असते. व्यवसाय, नोकरी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला प्रगती आणि लाभाची अपेक्षा असते. गुरु येथे उच्च राशीत असल्यामुळे तुमच्या भाग्यात मोठी गती येण्याचे संकेत आहेत. शुक्र आणि गुरुची ही युती लाभाच्या संधी अधिक वाढवते. त्यामुळे पहिली आनंदवार्ता अशी दिसते की जर तुमचे उत्पन्न अडले असेल तर पुढील 10 दिवसांत तुम्हाला उत्पन्न वाढताना दिसू शकते किंवा उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला योग्य सल्ला देईल, योग्य दिशा दाखवेल किंवा एखाद्या चांगल्या संधीशी जोडून देईल. प्रत्येक जण आयुष्यात अशा एका संधीची वाट पाहत असतो जी त्याचे नशीब बदलू शकते. पुढील 10 दिवसांत अशी संधी तुम्हाला मिळू शकते. देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार नसतो. त्यामुळे मनातील सर्व नकारात्मकता दूर करा. माझ्याकडून काहीच चांगले होणार नाही किंवा मी त्या यशाच्या पातळीपर्यंत कसा पोहोचू असे विचार सोडून द्या. कारण आयुष्याचा खेळ अनपेक्षित असतो. आज तुम्ही सामान्य स्थितीत असाल तर उद्या राजासारखे यशही मिळवू शकता. पण अहंकार आला तर राजा पुन्हा सामान्य स्थितीतही येऊ शकतो. त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. जर आयुष्यात आर्थिक प्रगती करायची असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही महिन्याला ₹100 कमवत असाल, ₹500 कमवत असाल किंवा 1,00,000 कमवत असाल, तुमच्या उत्पन्नातील किमान अर्धा टक्का, 1% किंवा 2% रक्कम तुमच्या क्षमतेनुसार धर्मकार्यासाठी किंवा समाजसेवेसाठी खर्च करा. गोशाळेत जाऊन गायींना चारा द्या, गरजूंना मदत करा, एखाद्या सेवाभावी संस्थेला दान द्या किंवा भटक्या प्राण्यांची सेवा करा. कारण जो माणूस फक्त स्वतःसाठीच जगतो तो आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाही. पण जो इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतो त्याच्यावर ईश्वराची कृपादृष्टी कायम राहते आणि तो समृद्धीच्या मार्गावर टिकून राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय सोडा.
अनेकांना एखादी नोकरीची संधी मिळते किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते, पण ते विचार करतात, हे काम माझ्या लायकीचे नाही. मी यापेक्षा मोठे काहीतरी करीन. माझ्याकडे मोठी पदवी आहे. लोक माझ्यावर हसतील. अशा प्रकारचा अहंकार आणि संकोच माणसाला अनेक वर्षे मागे ढकलतो. कदाचित ते काम तुमच्या पात्रतेपेक्षा छोटे असेल, कदाचित त्यातून सुरुवातीला कमी पैसे मिळतील, पण ते तुम्हाला अमूल्य अनुभव देईल आणि हाच अनुभव भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरू शकतो. जर आमच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, गुरुजी, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हातात जे काम आहे ते शक्यतो सोडू नका. मध्येच हार मानून ते काम सोडले तर ना यश मिळेल ना अनुभव. त्यामुळे चिकाटीने पुढे जात राहा. तिसरी गोष्ट अशी की आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायचे असेल आणि प्रगती करायची असेल तर ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत आहेत त्या सोडून देणे अत्यंत गरजेचे आहे. काही नाती अशी असतात जी वारंवार तणाव आणि चिंता देतात. अशा नात्यांपासून योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे. काही लोक चुकीच्या संगतीकडे नेत असतात, त्यांच्यापासून दूर राहणेही महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्याच काही सवयी तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत असतील तर त्या बदलणे गरजेचे आहे. विश्वास ठेवा, कन्या राशीच्या व्यक्तींनो, आज सांगितलेल्या या 3 गोष्टी जर तुम्ही आयुष्यात उतरवल्या तर काहीच दिवसांत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. आर्थिक स्थैर्य, प्रगती आणि भाग्य तुमच्या बाजूने उभे राहू लागेल. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या ग्रहगोचराकडे वळूया. नीट लक्ष देऊन ऐका. 15 जून 2026 ही तारीख लक्षात ठेवा. या दिवशी सूर्यदेव महत्त्वाचे राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतील. बुध आधीपासूनच मिथुन राशीत उपस्थित आहेत आणि सूर्यबुध यांच्या मिलनाने बुधादित्य राजयोग निर्माण होईल. या राजयोगामुळे तुमच्या आयुष्यात कोणत्या आनंदवार्ता येतील? सर्वप्रथम, बुध हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि सूर्यही प्रभावशाली स्थितीत आहेत. या दोघांच्या योगामुळे तुमच्या कामाला योग्य ओळख मिळेल. तुमच्या मेहनतीचे संपूर्ण श्रेय तुम्हाला मिळेल. समाजात तुमचा प्रभाव वाढेल आणि करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या ज्ञानामुळे, कामामुळे आणि कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील. पुढील 10 दिवसात तुम्हाला आयुष्यात मोठ्या उंचीवर जाण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. मात्र एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या 6व्या भावात राहू विराजमान आहेत. राहू शुभ परिणाम देत असले तरी काही अशुभ परिणामही दाखवू शकतात. आता तिसऱ्या आनंदवार्तेबद्दल बोलूया. ती तुमच्या गुप्त शत्रूंशी संबंधित आहे. राहूमुळे अनेकदा भ्रम निर्माण होतो. तुम्हाला काही लोक आपले वाटतील, पण प्रत्यक्षात ते तुमचे हितचिंतक नसतील. 6वा भाव हा शत्रूंचा भाव मानला जातो. त्यामुळे तुमच्या शत्रूंपासून सावध राहणे गरजेचे आहे. तुमच्या जवळचे काही लोकही विश्वासघात करू शकतात, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. चांगल्या माणसांची ओळख पटवणे म्हणजे जणू गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखे आहे. मात्र राहू तुमच्या गुप्त शत्रूंना पराभूत करण्याची शक्तीही देऊ शकतात. आता अशुभ परिणामांकडे लक्ष देऊया. राहू 6व्या भावात असल्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 8व्या भावातील मंगळ देखील आरोग्याच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा देत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना अतिशय सावध रहा. वेगाने वाहन चालवणे टाळा. नेहमी नियंत्रित आणि सुरक्षित वेग ठेवा. हे लक्षात ठेवा की घरी तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत आहे. एखादी लपलेली गोष्ट अचानक समोर येऊन मानसिक तणाव वाढवू शकते. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता ठेवा. पोटाची काळजी घ्या, सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच बाहेरचे अति तेलकट किंवा अस्वच्छ अन्न खाणे टाळा. दुसरी सावधगिरी म्हणजे सप्तम भावात शनी विराजमान आहेत. सप्तम भाव विवाह आणि व्यावसायिक भागीदारीशी संबंधित असतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात किंवा व्यवसायातील भागीदारीत काही संघर्ष निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या जोडीदाराचा स्वभाव थोडा तापट असेल आणि त्यांना पटकन राग येत असेल
तर तुम्ही शांत आणि नम्र राहा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे अधिक हिताचे ठरेल. व्यवसायातील भागीदारांच्या भावनांचाही आदर करा. सतत टोमणे मारणे, फक्त पैशांच्या दृष्टीने विचार करणे किंवा नात्यांना महत्त्व न देणे यामुळे भागीदारीत मतभेद निर्माण होऊ शकतात. तिसरी सावधगिरी म्हणजे 12व्या भावातील केतू खर्च आणि मानसिक तणाव वाढवू शकतात. कामाचा, व्यवसायाचा किंवा नोकरीचा ताण इतका वाढू शकतो की झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चिंता आणि तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून रात्रीची झोप बाधित होणार नाही. आता 3 उपाय जाणून घेऊया. हे उपाय श्रद्धेने केल्यास नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते. पहिला उपाय, राहू आणि मंगळासाठी. मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलींना गूळ आणि भाजलेल्या हरभऱ्याचा प्रसाद अर्पण करा. त्यानंतर तो प्रसाद भक्तांमध्ये वाटा. मंदिरात बसून हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा बजरंग बाण यांपैकी कोणताही एक पाठ करा. यामुळे मानसिक बळ आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. दुसरा उपाय, शनिदेवांसाठी. शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाचा स्पर्श केलेली पोळी खाऊ घाला. त्या पोळीत थोडासा गूळ ठेवल्यास अधिक शुभ मानले जाते. हा उपाय शनिदेव आणि राहू यांना प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त मानला जातो आणि संरक्षणाची भावना निर्माण करतो. तिसरा उपाय, बुधादित्य योगाचा लाभ वाढवण्यासाठी. दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. तसेच राशीस्वामी बुध यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीगणेशाची पूजा करा. यामुळे बुधादित्य योगाचे सकारात्मक परिणाम अधिक वृद्धिंगत होण्यास मदत मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्तींनो, पुढील 10 दिवसांना साधा काळ समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण हेच ते दिवस आहेत जे तुमच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला यशाची किनार देऊ शकतात. नशीब तुमच्या दारावर टकटक करत आहे, पण त्या दाराची कडी उघडायची की नाही हा निर्णय मात्र तुमच्या हातात आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, संधी ओळखली आणि आज सांगितलेल्या सावधगिरीचे पालन केले तर तुमचे आयुष्य नव्या उंचीवर पोहोचू शकते. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण चालायचे पाऊल आपल्यालाच उचलावे लागते. त्यामुळे नकारात्मक विचार सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. कदाचित पुढील 10 दिवसांत तुम्हाला अशी एखादी बातमी मिळेल, अशी एखादी व्यक्ती भेटेल किंवा अशी एखादी संधी मिळेल जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. म्हणूनच सावध राहा, सजग राहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण कदाचित तुमच्या संघर्षाची रात्र आता संपत आली आहे आणि तुमच्या आयुष्यातील सुवर्णप्रभात उगवण्याची वेळ जवळ आली आहे. पुढचे 10 दिवस तुमचे नशीब बदलतात की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण एक गोष्ट नक्की, या वेळेला हलक्यात घेण्याची चूक करू नका. कदाचित पुढची मोठी आनंदवार्ता तुमच्याच दारात उभी असेल. धन्यवाद. हर हर महादेव.